तुझ्या गोष्टीतली निळू फुले यांच्याबरोबरची कोणती आठवण आहे जी कायम तू जपून ठेवली आहेस? एखाद्या चित्रपटाचा किस्सा, बॅकस्टेजचा आहेच, पण निळू भाऊंबरोबर ना, निळू भाऊ पर्सनली एवढे जरी विलनच्या भूमिका करत होते, वाचन दांडगं, बोलणं एवढं छान की निळू भाऊंचं की ऐकत राहावंसं. आणि जेव्हा त्यांना कळलं की मी बाबूराव मुंबरकर यांची नात आहे, म्हणजे आईकडनं, आईचे काका, की ते त्यांचे मित्र होते, तेव्हा ते माझ्याशी अजून कनेक्ट झाले. अरे तू ते लोहियांचे सगळे फॉलोअर्स, म्हणजे राजकारणातले, तर अंग्रेजी हटाव वगैरे, तर माझे ते काका तसे आजोबा, मी त्यांना काका म्हणायचे, बाबू काका, तर ते खरे आजोबा, पण त्यांच्या मी नाते कळल्यावर त्यांच्याशी माझं अजून रिलेशन झालं. आणि आम्ही रिक्षावाली चित्रपट करत होतो सतीश रणदेवेंचा. मी तो किस्सा सगळीकडेच सांगते की मला निळू भाऊ तेच आठवत होते, अगदी वडिलांसारखी माया करणारा माणूस. आणि शेवटचा सीन होता की चिखलानी माखलेली चप्पल मला त्यांच्या थोबाडीत मारायची होती. मला हिंमतच होईना, म्हणजे मी काही तेवढी प्रोफेशनल झाली नव्हते. 12वी-14वी फिल्म असेल, माझा हात इथे जायचा, परत मी मारायचे नाही, आणि रिटेकवर रिटेक. शेवटी निळू भाऊनी मला थांबवलं. सगळ्यांना लक्षात आलं की ही निळू भाऊंना चप्पल मारायला काही कबूल नाही. आणि तो चिखलानी माखलेला तो ठसा त्याच्यावर हवा होता गालावर, म्हणून ती मारायला हवी होती, चिटिंग नव्हतं. त्या बाजूने कॅमेराचा अँगल, मी चप्पल मारते आणि तो ठसा दिसतो. आणि मी म्हटलं, निळूभाऊनी मला बाजूला घेतलं, आलं का अगं आधी तू ज्युनियर आहे, मी खूप सिनियर आहे वगैरे, डोक्यातून काढून टाक. असं समज मी पैसे घेतोय मार खाण्याचे, तू पैसे घेतेस मारण्याचे, एवढं कर. आणि अगदी बेलाशक एक चांगली ॲक्ट्रेस म्हणून मला शॉट दे. आणि तो शॉट नंतर त्याने एवढा धीर दिल्यामुळे छान झाला. आणि त्याने मला त्यानंतरही गाल पुसल्यावर शाबासकी दिली, मस्त शॉट दिलास. तर असे कलाकार असतात की ज्याने आम्ही घडत असतो.